ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचार यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची विधिवत स्थापना केल्यानंतर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण मान्यवरांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। तसेच पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेश सुनील शिंदे तसेच त्यांची पत्नी सौ धनश्री विचारे शिंदे यांनी देवीचे दर्शन घेऊन पूजा आरती केली। देवीच्या स्थापनेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात गायक संतोष चौधरी दादूस यांनी दादू सालारे हा कोळी गीत आणि नृत्याचा बहरदार कार्यक्रम सादर केला। पारंपरिक वेशभूषा, ढोलकीचा ताल आणि कोळी गीताच्या सुरावर उपस्थितांनी ठेका धरला। या संगीतमय सोहळ्याने संपूर्ण परिसर कोळी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन गेला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आगरी कोळी समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील मान्यवरांना राजन विचार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यामध्ये योगेश कोळी, अभिजित कोळी, नूतन ठाणेकर, जयेंद्र कोल्हापकर, प्रफुल्ल नाकवा, तुषार म्हात्रे, अनंत गवळी आणि दक्षता तरे यांचा समावेश होता। आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासोबतच समाजासाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे। आगरी कोळी समाज हा या भूमीचा पुत्र असून त्यांचा वारसा अभिमानास्पद आहे, असे उद्गार यावेळी राजन विचारे यांनी काढले। आणि आपण जोरदार टाळ्या वाजवूया। समाजासाठी काय नेचर्स टच द फार्म, इथे त्यांनी विष्णुपाण हाऊस हे सुद्धा उभारलेलं आहे। म्हणजे एक आध्यात्मिक आणि पवित्र वातावरण इथे गेल्यानंतर आपल्याला लागतं। अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। श्री अनंत गवळी बघा, आज याच मंचावर दोन प्रगतीशील शेतकरी आपल्याला, यामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची त्यांनी निवड केली आणि DY मेडिकल कॉलेज नेहरू इथून 2012 मध्ये त्या MBBS झाल्या। पण पुढे त्यांचा प्रश्न आला की आपल्या शिवराजी विचारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जवळजवळ आपल्या या लेखीचंच कौतुक करूया। आणि उपस्थित प्रेक्षकांना आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा सत्कार समारंभ सोहळा आज इथे आयोजित करण्यात आला आहे। मी राजनजी विचारांना धन्यवाद देईन आणि त्यांच्या समस्त जे काही मंडळी आहेत त्यांना पण धन्यवाद देईन। असे समाज माध्यमातून जर तुम्ही लोकांना पुरस्कृत करत राहिला, लोकांच्या मनातली एक नेहमी असते की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो, ती समाजातली प्रत्येक व्यक्तीची एवढी जाणीव म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करण्याची योग्य त्यांना संधी मिळते आणि त्याच संधीसाठी लोक पुढे येतात आणि सत्याचे सर्वांचा मुक्त होतात। तर मी आज सत्ता सगळ्यांना धन्यवाद म्हणून सगळ्या मान्यवरांना सादर प्रणाम, नमस्कार। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चैत्री नवरात्रोत्सव समारंभी मंचावर उपस्थित असलेले सगळे आदरणीय रंगमंच आणि समोर उपस्थित असलेले सगळे भक्तगण, बंधू भगिनी, मी आत्ताच लक्षाताने सांगितलं की आम्ही मूळ भूमिपुत्र आहोत आगरी कोळी। जो विचारासाठी पहिल्या दिवशी जो आगरी आणि कोळी भूमिपुत्र आहे त्यांना ते मान देतात। पहिल्या दिवशी दादूचा ऑर्केस्ट्रा असतो आणि त्या निमित्ताने नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील सर्व मान्यवरांचा ते स्वागत करतात। त्यांचं ह्या देवीच्या मंडपात त्यांचं सगळ्यांच्या समोर त्यांना आणण्याचा प्रयत्न करतायत आणि तीच इन्स्पिरेशन लेवल घेऊन आमच्या समाजातली अजून लोक पुढे यावी, कारण ते पण होतील की आम्ही पण असं काहीतरी करावं, आपल्या समाजासाठी थोडंसं प्रेरित होऊन पुढे येतील आणि ते देखील ह्या स्टेजवर येण्याचा प्रयत्न करतील। हा त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे। नुसताच आगरी कोळी समाज नाही तर 9 दिवसात विविध स्तरातील लोकांना ते इथे बोलवतात। पण
मी विचारे साहेबांना सांगेन की आपण देखील तरे साहेबांबरोबर काम केलेलं आहे, बरोबरीने काम केलेलं आहे. आणि तरे साहेबांनी तर पूर्ण महाराष्ट्र कोळी संघ आणि पूर्ण महाराष्ट्रभर नुसतं कोळी समाज संघाचंच काम केलेलं नाही आहे, तर इथे ठाण्यामध्ये देखील ते त्रिविक्रमी महापौर होते. आणि इकडच्या ठाणे विकासमध्ये जडणघडणीचा त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि अभिमानाने सांगेन की आम्ही तरे कुटुंबियातले आहोत. मला एक नेहमीच सांगावंसं वाटतं की इथे जैन कुटुंबीय असतील कोणी, तर त्यांच्या समाजात एखादा कोणी असेल तर त्या माणसाला वर आणण्याचा प्रयत्न केला जातो. तो कितीही मोठ्या लेवलचा असेल आणि खालच्या थर्ड ग्रेडचा माणूस जरी असेल तरी हा माझ्या समाजाचा माणूस आहे आणि त्याला मी वर आणलं पाहिजे, ही जी भावना आहे. परंतु आमच्या कोळी आणि आदिवासी समाजात देखील अशी लोक आहेत, तो पुढे चाललाय. तुम्हाला चिंबोरी माहिती आहे का? चिंबोरी खाता का तुम्ही? आता देवीच्या प्रांगणात बोलू नये, परंतु तो जर वर जात असेल तर चिंबोरीप्रमाणे एक चिंबोरी वर जात असेल ती दुसरी चिंबोरी त्याचा पाय धरून खाली खेचते, तसेच ते दुसऱ्याला खेचायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे माझ्या आगरी आणि कोळी समाजाला माझं हेच सांगणं आहे की आपण देखील आपल्या बरोबर आपला समाज पुढे कसा जाईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आजकाल खूप पेव फुटले आगरी कोळी समाजाला कुठेतरी काय म्हणतो आपण की त्यांची बदनामी करायची, कुठेतरी बाईट्स द्यायच्या. आमच्या दादांवर पण एकाने खासदाराने प्रयत्न केला, त्याचा प्रयत्न हाणून पडला आणि रणरागिणी काय आहे ते त्याला दाखवून दिलं. आमच्या घरापर्यंत येऊ नका, गर्व नाही माज आहे मला कोळी आणि आगरी समाजात जन्मल्याचा, आमच्यापर्यंत कोणी येऊ नका. टीका टिप्पणी करणारे पण खूप आहेत, त्यांना सडेतोड उत्तर देऊ. कोळी लोक दागिने घालण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत, कोळी लोकांकडे दागिने खूप आहेत आणि त्या सोन्याप्रमाणे ते दिलदार देखील आहेत, चांगल्या मनाचे देखील आहेत. परंतु त्यांच्या स्वाभिमानावर जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आमची काती देखील आहे हे विसरू नका. काती बाहेर आली तर तुमचं पळताभुई थोडी होईल. मला एवढाच इशारा त्यांना द्यायचा आहे, आमच्या नादी लागू नका. मी कोळी आदिवासी समाजाचे आहे, आम्ही जोपर्यंत आहोत सोन्यासारखे आहोत, मनात आमचे दिलदार मनाचे आहोत, ते बघून घ्या. आमच्या स्वाभिमानावर घालावण्याचा प्रयत्न केला तर आमच्या कात्या बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. या देवीपुढे सांगते, कारण हे दुर्गेचं रूप आहे. ती गौरी पण आहे तर दुर्गा पण आहे. गौरी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण तिने जर दुर्गेचं रूप घेतलं तर महिषासुरासारख्या राक्षसाला देखील पायाखाली घालायचा. तिचं तुम्हाला बघता येईल की ती कशी घालते ती. आणि देवलोक देवीलाच साकडं घालतात की असे जर राक्षस नराधम कोण आले तर ते देवीच येते. तर आमच्या सगळ्या समाजाने ह्या प्रसंगी एकत्र आलं पाहिजे. माझ्या घरापर्यंत आलं नाही, अजून सुपात आहे, जात्या देण्याची वाट बघू नका. आपल्या समाजातील कोणी असेल तर पुढे येण्याचा प्रयत्न करा. आणि परत एकदा मी राजन विचारे साहेबांना परत आभार मानेन की आपण हा जो लढा लावलाय आपला देवीच्या इथे, एवढंच सांगेन की आपण लढा लढतोय, स्वाभिमानाने लढतोय आणि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता है. आपला हा लढा असाच चालू राहील. आणि कोणी आपला कोळी आणि आगरी बांधव असेल, तो संकटात असेल तर आम्ही त्याला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू, एवढंच सांगेन. आणि इथे आम्हाला बोलवलं, आमच्या मुलीचा सत्कार केला, इथे ते ऋण व्यक्त करते, आभार व्यक्त करते. आणि सगळ्यांना ह्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आई एकविरा सगळ्यांना उदंड निरोगी आणि आयुष्य देव, हीच एकविराचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर दक्षता अनंत तरे, स्किन स्पेशलिस्ट आणि अनंत तरे फाउंडेशन या सामाजिक संस्थेची अध्यक्षा. आज चैत्री नवरात्रोत्सव आयोजित आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जे कोळी समाज बांधवांचा आणि भगिनींचा आज या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो विचारे साहेबांनी सन्मान केला, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण धार्मिक कार्यक्रम राबवताना समाजातील घटकांना सुद्धा सामावून घेतलं व त्यांना अजून आणखीन त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम करण्याची ह्याच्यापासनं एक काय म्हणतात प्रेरणा मिळते.
आणि असेच इतर लोकसुद्धा ती प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करतायत आणि विचारे साहेब हे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम दोन्ही एकत्र राबवत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. आज 31वा वर्ष आहे या चैत्र नवरात्र देवीला. मी सर्वप्रथम माननीय श्री राजन विचारे साहेबांचे आभार मानतो की ते प्रथम दिवस कोळी लोकांचा मान यासाठी देतात. म्हणून मला याच्यामध्ये मलासुद्धा मान मिळालेला आहे आणि मी माझ्या धर्मात माझ्या कोळी बांधवांपैकी सगळ्यांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही सुद्धा कार्य करत राहा आणि तुमचासुद्धा असाच सन्मान होईल. आणि मला गर्व आहे मी कोळी असल्याचा. धन्यवाद. माझं नाव आहे जय कोल्हापकर.